बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक मो मराठे सर लिखित कथा हद्दपार. तिनं मिसेस घाट्यांना निरोप दिला. खिडकीच्या गजांतून हात बाहेर काढून तिनं बाय केलं. मिसेस घाट्याने आपल्या हाताला एक हेलकावा दिला आणि तिचा निरोप घेतला. ती मिसेस घाट्यांना बाय करीत होती त्याचवेळी तिचा नवरा मिस्टर घाट्यांना निरोप देत होता. तो बाहेर रस्त्यापर्यंत गेला होता. तिला ऐकू येत नव्हतं, पण ते दोघे काहीतरी बोलत होते. दोघांपैकी एकानं काहीतरी कमेंट केलेली असणार, त्यामुळे ते दोघेही खळखळून हसत होते. त्यांच्या त्या हसण्यानं मिसेस घाट्यांनाही त्यांच्या बोलण्यात इंटरेस्ट निर्माण झाला असावा, कारण ती तशी खिडकीत असतानाच मिसेस घाटे तिच्याकडे बघायच्या थांबल्या आणि त्या दोघांच्या हास्यविनोदात सामीलही होऊन गेल्या. मिस्टर आणि मिसेस घाटे स्कूटरवरून भर्र गेले. मग ती लगेच आत वळली. तिचा नवराही 1 मिनिटभरात आत आला. ती आवरायला लागली. घर सगळं पसरलं होतं. त्यानं रविवारचा पेपर उघडला. पुष्कळ काळानं थोडीशी उसंत मिळाल्यासारखा त्याला तो एक लेख वाचून संपवायचाच होता. जनता पक्षाच्या आर्थिक कार्यक्रमाविषयी एका विचारवंतानं काही प्रश्न उपस्थित केले होते. पेपर आल्या आल्या त्यानं तो उलगडला. तेव्हा त्याला तो लेख आढळला. त्याचवेळी त्यानं मनाशी नोंद करून ठेवली, इट इज अ मस्ट फॉर मी. तो लेख वाचलेले बरेच लोक त्याला उद्या भेटले असते. चर्चा निघाली असती. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो त्या लेखातील प्रतिपादनावर प्रतिक्रियारूप असं काही वर्तमानपत्रातून लिहूही शकला असता. लेखातील प्रतिपादनानं झटक्यातच त्याच्या विचारांची पकड घेतली. लेखकानं मांडलेलं मुख्य प्रमेय त्याला फार महत्त्वाचं वाटलं, टाईमली वाटलं. लेखक म्हणत होता, कोणत्याही आर्थिक विचारसरणीवर श्रद्धा ठेवणारा राजकीय पक्ष सत्तेवर आला तरीही देशाचं अर्थकारण यापुढे डावीकडे झुकलेलं असणं अपरिहार्यच राहणार आहे. डावीकडे झुकायचं की अधिक डावीकडे झुकायचं एवढाच काय तो पर्याय. या देशातील मागासवर्गीय, आदिवासी, हरिजन, निम्न मध्यमवर्गीय यांची मागणी मात्र सरकारनं अधिक डावी धोरणं स्वीकारावी अशी राहणार आहे. लेखकाचे विचारसूत्र त्याला एकदम मान्य झालं, कारण तोही काहीसा याच लाईन्सवर विचार करत होता. जमलं तर एखादा लेखही त्यावर लिहावा असाही विचार करत होता. आपल्या विचाराशी आणि दृष्टिकोनाशी मिळता जुळताच तो लेख असल्याचं बघून त्याला फार आनंद झाला. कुणाला तरी ते सांगावं असं त्याला फार तीव्रतेनं वाटलं. मिसेस घाटे असताना लेख वाचता आला असता तर थोडी डिस्कशन करता आली असती. त्याला चुटपुट लागली त्या गेल्याबद्दल, पण निदान बायकोला सांगावं म्हणून तो उठला आणि आत आला. अगं, तो दाराशीच थांबला. ती स्वतः धुवून घेतलेल्या डिशेस जागेवर नीट मांडून ठेवीत होती. डिशेस पुसण्याची क्रिया सुरू ठेवीतच त्याच्याकडे न बघता तिने विचारलं, काय? हा लेख बघितला का? जनता पक्षीय सरकारच्या आर्थिक धोरणावर जोरदार टीका आहे. डावं अर्थकारण करायचं की उजवं अर्थकारण करायचं असा पेच नसून डावं की अधिक डावं अर्थकारण एवढाच प्रश्न आहे यात, हे असं म्हटलं आहे लेखकानं. तो बोलत होता, पण ती काही विशेष लक्षपूर्वक आपलं सांगणं ऐकत आहे हा असं त्याला वाटेना. तेवढ्यातच ती म्हणाली, डावं धोरण आणा नाहीतर उजवं आणा, महागाई कमी करा म्हणजे झालं. ही तिची प्रतिक्रिया ऐकताच त्याचा तिला काही सांगण्यातला इंटरेस्टच संपला, कारण ही अगदीच मामूली आणि सामान्य स्त्रीसारखी प्रतिक्रिया आहे असं त्याला वाटलं. तो खट्टू झाला. नव्हे, त्याला तिच्या एकूण अकलेचीच कीव आल्यागत झालं. इतकी तिची प्रतिक्रिया सरधोपट होती, आणि ती अगदीच सरधोपट कशी आहे हे समजावून सांगायचं म्हणजे महागाईचं आर्थिक तत्त्वज्ञान समजावून सांगावं लागणार. कारण आजची महागाई ही पूर्वीच्या सरकारनं अंगीकारलेल्या गोंधळलेल्या अर्थनीतीची फलनिष्पत्ती कशी आहे हे सांगावं लागणार. छे छे छे. अर्थशास्त्र हा विषय घेऊन BA ऑनर्स झाल्या बाईनं इतकी सरधोपट प्रतिक्रिया व्यक्त करावी, तीही आपल्या बायकोनं. तो खजील झाला
आणि बाहेरच्या खोलीत येऊन बसला. गेले काही दिवस, दिवस का चांगली काही वर्ष ही गोष्ट त्याच्या ध्यानी येत चालली होती की कोणत्याही बौद्धिक विषयातला तिचा सहभाग फारसा आनंददायक नसतो. तिच्या प्रतिक्रिया काय किंवा मुद्दे काय किंवा आक्षेप काय अगदी बालिश तरी असतात किंवा सरधोपट तरी. या देशाच्या इतिहासात पूर्वी कधीही कोणत्याही राजकारणी व्यक्तीनं आणला नाही इतका वेग आणि नाट्य इंदिरा गांधींनी देशाच्या राजकारणात आणला असं तो म्हणाला. तर ती म्हणायची, पण तिनं जयप्रकाशांसारख्या नेत्यांना तुरुंगात डांबलं किंवा असंच काहीतरी. इतर विषयातही असंच, मग ते साहित्य असो, नाटक असो, सिनेमा असो, नाहीतर एखादा नैतिक प्रश्न असो. अलीकडे त्याला संशय येऊ लागला होता, हिच्या बुद्धीचा पल्लाच एकूण कमी आहे की काय? हिची आकलनशक्ती विशिष्ट उंचीच्या वर जाऊ शकत नाही की काय? 5 मिनिटांपूर्वी तिनं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यामुळे त्याला असलेली शंका त्याला अधिकच अस्वस्थ करू लागली. मिसेस घाटे त्याला आठवल्या. सकाळपासून ती दोघं नवरा बायको त्यांच्याकडे आली होती. आल्यापासून कसल्या कसल्या विषयावर धावत्या चर्चा झाल्या. सरदारजींच्या जोक्सपासून तो लिमिटेड टू ग्रोथपर्यंत आणि मराठी समाजातील शिवाजी भक्तीपासून तो जेनेटिक इंजिनिअरिंगमधील डॉक्टर खोराना यांच्या प्रयोगांपर्यंत अनेक विषय चर्चेत येऊन गेले. ती दोघं काही चर्चा जोडण्यासाठी आली नव्हती, आली होती जेवायला आणि गप्पा मारायला. त्यानं मुद्दामच त्या दोघांनाही बोलावलं होतं. मिसेस घाटे त्याची सहकारी, त्याच्याच डिपार्टमेंटमध्ये ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्समध्ये ती संशोधन अधिकारी होती. मिस्टर घाटे वकील होता. सकाळपासून झाल्या सर्व बोलण्यात, गप्पात, चर्चात मिसेस घाटे यांनी फार महत्त्वाची कॉन्ट्रीब्युशन केली होती. प्रत्येक मुद्द्यावर तिचं म्हणून काही म्हणणं असे. कधी ते प्रांजळपणे गंभीर असे तर कधी बुद्धिगम्य तुच्छतेने भरलेलं असे. सकाळपासूनच सगळं बोलणं तिच्यामुळंच खरं म्हणजे एन्जॉयबल झालं होतं, बौद्धिकदृष्ट्या चवदार झालं होतं. अधूनमधून त्याची बायको त्यात उभ्या उभ्या भाग घे, पण तिचं जे काही पार्टिसिपेशन असे ते अतिशय जुनाट धर्तीचं, बौद्धिकदृष्ट्या बापुडवान असे. एखादं वाक्य बोलून ती स्वयंपाकाकडे वळे. ती तिघं बाहेर गप्पा झोडत होती तेव्हा ती आत स्वयंपाकाचं बघत होती. त्याला मिसेस घाट्यांचं कौतुक वाटत होतं. तिनं आपला बौद्धिक पल्ला आणि धारदारपणा कायम ठेवल्याबद्दल मिस्टर घाट्यांचंही त्याला कौतुक वाटत होतं. सर्व दृष्टींनी, विशेषतः बौद्धिक बाबतीत मेड फॉर इच अदर असंच ते जोडपं आहे असं त्याला वाटत होतं. तीही स्वयंपाकघरात काम करताना मिसेस घाट्यांचाच विचार करत होती. ती स्वयंपाकात असताना तिघांच्या गप्पांचा आनंद तिला मिळवता आला नाही, पण जेवताना ती थोडंफार त्यांचं बोलणं ऐकू शकली. जेवताना निवांतपणा मिळावा म्हणून तिनं आपल्या 3ही मुलांची, ती मोठी झालेली असूनही, जेवणं आधी आटोपून घेतली. मोठा विनय कॉलेजच्या सेकंड इयरला, मधली स्वप्ना 9वीला, धाकटी मोहना 6वीला. मिसेस घाट्यांची आणि मिस्टर घाट्यांची ही जीभ सगळ्या विषयावर खुसखुशीतपणे चालली होती. ती वयानं तिच्या एवढीच असावी, 1-2 वर्षांनी लहान असेल, पण तिची बुद्धी किती तल्लख वाटते, किती वेगवेगळ्या विषयावर ती बोलू शकत होती, आणि तेही महत्त्वाचं, काहीतरी नवीन, आपल्याला कधीही सुचू न शकणारं असं. मिसेस घाट्यांना ती आज प्रथमच बघत होती, तरी तिनं त्यांच्याविषयी पूर्वी काही वेळा त्याच्याकडूनच ऐकलं होतं. सविस्तर नव्हे, पण ओझरतं वेळोवेळी. एकदा घाटेबाई आणि तिचा नवरा मुंबईच्या एका सेमिनारसाठी एकत्र गेले होते. त्यावेळी तिची मुलं आजारी होती. त्यानं लवकर यावं अशी तिची अपेक्षा होती, पण तो एक दिवस उशिराच परतला. तिनं नापसंती व्यक्त केली तेव्हा त्यानं खुलासा केला, मिसेस घाट्यांच्या आग्रहावरून थांबावं लागलं. कोण या मिसेस घाटे? तिनं विचारलं होतं. आमच्या डिपार्टमेंटमध्येच आहेत. त्यांना काही पुस्तकं घ्यायची होती. बुकशॉप्समध्ये त्यांच्याबरोबर गेलो. मीही रमलो तिथे. कुठलं एक अद्भुत पुस्तक घेतलं बाईनं. शोधून शोधून घेत होती पुस्तकं. मी तर थक्क झालो. अफाट बुद्धीची बाई आहे मिसेस घाटे. तो घाट्यांच्याविषयी उत्साहानं बोलत राहिला होता.
तिची आजारी मुलं रडत होती, पण त्यानं त्यांच्याविषयी चौकशी केली नाही. ती एकेकाला थोपटीत जोजवीत होती. ते करता करताच त्याला म्हणाली, एकदा बोलवा तुमच्या घाटेबाईंना घरी जेवायला. इतक्या वर्षांनी तो योग आज आला होता. नवऱ्याच्या तोंडून जिच्याविषयी अधूनमधून पण इतकी वर्षे तिनं ऐकलं होतं, त्या मिसेस घाटलेंशी बोलण्याचा योग, त्यांना बघण्याचा योग, त्यांचे विचार ऐकण्याचा, त्यांना समजून घेण्याचा योग. जेवता जेवता तिने मिसेस घाटेंची चौकशी केली होती. मिसेस घाटे तिच्यानंतर 2च वर्षांनी BA विथ इकॉनॉमिक्स झाली, फर्स्ट क्लास मिळवून. नंतर 2 वर्षात तिनं MA केलं. मग लगोलग डॉक्टरेटच्या थिसिसचा अभ्यास सुरू केला. तिला एक चांगली नोकरी मिळाली. या काळातच कधीतरी तिचं लग्नही झालं, अगदी प्रेमविवाह. एक मुलगाही झाला होता. लहान मूल, घर, संसार, नोकरी, एवढं सगळं करून तिनं ठरलेल्या मुदतीत आपला थिसिस पूर्ण केला होता आणि अधिक चांगला जॉबही मिळवला होता. मिसेस घाट्यांनी हे सगळं जमवलं याचं तिला कौतुक वाटत होतं, आश्चर्यही वाटत होतं. ती थक्क होऊन गेली होती. मिसेस घाटे हिची हुशारी, बुद्धी, परिश्रम आणि सर्व विषयातली गती बघून ती एकाच वेळी रोमहर्षित झाली आणि चकितही झाली. स्वतःविषयी तिला थोडीशी न्यूनगंडाची भावनाही वाटून गेली होती. बोलता बोलता मिसेस घाटेंनी आणखी बरीच माहिती दिली. त्यात तिच्या मुलासंबंधीही माहिती होती. त्यांना एकच मुलगा होता. एका अपत्यानंतर ते थांबले. मुलगा लहान असताना त्याची थोडी कुतरवड होई. त्याला सांभाळण्यासाठी बायका नीट मिळाल्या नाहीत. पण त्यामुळं तिनं आपला अभ्यास अर्ध्यावरच सोडला नाही. तो तसा जिद्दीनं चालू ठेवला. मुलगा थोडा मोठा झाल्यावर त्यानं त्याला एका रेसिडेन्शियल स्कूलमध्ये पाठवून दिला. आता तो छान डेव्हलप झाला आहे. स्मार्ट, ॲम्बिशियस आणि सेल्फ कॉन्फिडंट. मुलात हे गुण बहुधा त्या दोघांमधून उतरले असावेत असं तिला वाटलं. कारण ती दोघंही तशीच होती, तल्लख, महत्त्वाकांक्षी आणि आत्मविश्वासपूर्ण. मिस्टर घाट्यांचं तिला विशेष कौतुक वाटत नव्हतं. बहुतेक वेळा पुरुष हे महत्त्वाकांक्षी असतातच. तसेच घाटे असले पाहिजेत. घाट्यांप्रमाणे तिचा नवराही होता, महत्त्वाकांक्षी, परिश्रमी आणि जिद्दीचा. घाट्यांचं क्षेत्र वेगळं होतं, तिच्या नवऱ्याचं वेगळं. एवढाच काय तो फरक. घाटे यांनी कदाचित पैसा जास्त मिळवला असेल. तिच्या नवऱ्यानं विचारांच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात नाव कमावलं होतं. हिचा नवराही तसा महत्त्वाकांक्षी होताच. दोघं एकाच कॉलेजात होती. तो MA करत होता आणि ती BA करीत होती. MA फर्स्ट क्लास झाल्यावर त्याला एका छोट्या सहकारी बँकेत कारकुनी मिळाली. त्याने लग्न केलं, संसार सुरू झाला. पण तो खुश नव्हता. त्यानं धडपडून परीक्षेला उतरून मोठ्या आर्थिक संस्थेत नोकरी मिळवली. आर्थिक परिस्थिती संबंधीचं संशोधन आणि अध्यापन हे त्याचं आवडतं क्षेत्र त्यानं कष्टपूर्वक मिळवलं. पण तेवढ्यानंही तो समाधानी नव्हता. आपल्या संशोधनावर आधारलेले लेख तो वर्तमानपत्रातून, मासिकातून लिहू लागला. त्याच्या लेखात काही नवीन ॲनालिसिस असतं असं म्हणताच त्याच्या लेखांना अधिक मागणी येऊ लागली. म्हणून तो अधिक लिहू लागला. परिसंवादात सहभागी होण्याची निमंत्रणं आली म्हणून सेमिनारसाठी पेपर तयार करू लागला. त्यातून व्याख्यानं सुरू झाली. वसंत व्याख्यानमाला, शारदीय व्याख्यानमाला, गणेशोत्सवांचे परिसंवाद, रेडिओवरील चर्चा, मग छोटी छोटी पुस्तकं. ती चर्चिली गेली. वर्तमानपत्रातून अभिप्राय चांगले आले. नंतर एखाद्या विषयावरचं संशोधनात्मक पुस्तक. त्याचं स्वागत चांगलं झालं म्हणून पुढला प्रोजेक्ट. मग 4-6 महिने पूर्णपणे त्यातच तो बुडून जाई. आर्थिक विषयाबरोबरच तो ललित लेखनही करीत होता. सहज सुचली म्हणून त्यानं एक कादंबरीही लिहून टाकली. एका प्रकाशकानं ती छापली. ती चांगली खपली व पुस्तकावर अभिप्रायही चांगले आले म्हणून प्रकाशनानं दुसरी लिहायची विनंती केली. तीही प्रसिद्ध झाली. गेली कित्येक वर्षे ती बघत आली आहे. तो सदैव कामात आहे. सकाळी लवकर उठून ऑफिसला जातो. तिथं शांतता मिळते. वाचन लेखन चांगलं होतं म्हणून. ऑफिसच्या वेळेत ऑफिसचं काम बघतो, दौरे काढतो.
दौऱ्यावर नसतो तेव्हा संध्याकाळी उशिरा परततो. कुठली तरी सभा, कुठली तरी चर्चा, कुठेतरी गप्पा, निदान कुठली तरी लायब्ररी करून तो परतलेला असतो. येतो तेव्हा तो नव्या विचारांनी आपलं मस्तक भरून घेऊन आलेला दिसतो. जेवताना त्याच्या हातात वर्तमानपत्र असतं. जेवण झालं की तो कामासाठी बसतो. योजलेलं वाचन किंवा लेखनाचं काम पूर्ण झालं नाही तर थोड्याशा झोपेनंतर पुन्हा उठून कामाला बसतो. त्यानं कधी आळस केलेला तिनं बघितलेला नाही. सुखासीनपणे बिछाण्यावर लोळत पडलेला कधी बघितलेला नाही. रविवारीही तो कामात असतो. आपल्या स्वतःच्या किंवा आलेल्या मित्रांच्या बरोबर तरी. तो ज्या रविवारी घरी असतो तेव्हा कोणीतरी येत जात असतातच. कधी लेखक, कधी संस्थेतले सहकारी, कधी होतकरू अभ्यासक, कधी कधी संपादक. जसे आज घाटे पती पत्नी आले होते. तिला त्याचा अभिमान वाटतो, काळजीसुद्धा वाटते. स्वयंपाकघर लावून झाल्यावर तिनं एकदा नजर फिरवली. डबे, वाट्या, ताटं, डिशेस, कपबशा, ग्लासेस, जग्ज सगळं व्यवस्थित टापटिपीनं ठेवलं गेलं होतं. ओटा लख्ख झाला होता. आतल्या खोलीत धाकट्या 2 मुली अभ्यास वगैरे करीत होत्या. थोरला मित्राकडे गेला होता. ती बाहेरच्या खोलीत डोकावली. तो टेबलाशी बसून काहीतरी लिहित होता. ताजं वर्तमानपत्र पडलं होतं. त्यातील काही वाक्यांचा संदर्भ तो अधूनमधून बघत होता. ते आल्याचं त्याला जाणवलं. म्हणून मान बाजूला न करताच तो म्हणाला, चहा कर ग. आज्ञाधारक नोकरानी सारखी ती उठली आणि चहा बनवू लागली. तिचं त्याच्याशी लग्न झाल्यानंतर 2-4 महिन्यातच त्यानं पहिला लेख लिहिला होता. ज्या छोट्या बँकेत ती काम करीत होती तिथं त्याचा संबंध लहान व्यावसायिकांशी. लहान व्यावसायिकांच्या बाबतीतला लहान बँकांचा रोल काय असावा असा विषय त्याला सुचला. तो विषय डोक्यात घोळवीतच तो घरी आला. चहा पिता पिता रात्री जेवताना आणि नंतर झोपतानाही तो त्या विषयासंबंधी तिच्याशी चर्चा करत होता. तो MA फर्स्ट क्लास असला तरी ती ही BA ऑनर्स विथ इकॉनॉमिक्स होती. त्यामुळं या विषयावर तिच्याशी चर्चा करणं त्याला उपयुक्त वाटत होतं. इंटरेस्टिंगही वाटत होतं. तिनं 1-2 मार्मिक उपप्रश्न विचारून त्याच्या विचारांना चालना दिली होती. तिचं उपप्रश्न विचारणं, त्याच्या विचारांच्या प्रक्रियेत तिनं सामील असणं, हे सगळंच त्याला रोमॅन्टिक वाटत होतं. तिलाही. सारखा त्याच्या डोक्यात तोच लेख होता. मध्यरात्री कधीतरी तो तिच्या मिठीतून दूर झाला आणि टेबलाशी बसून लिहू लागला. त्यावेळी तिनं उठून त्याला मध्यरात्रीही चहा दिला होता. त्यानं अतिशय मनापासून म्हटलेलं थँक्यू ऐकून तिला कृतकृत्य वाटलं होतं. पहाटेसच आपला छोटासा लेख संपून तो पुन्हा तिच्या कुशीत आला. तेव्हा तिनं आपण होऊनच त्याला फार आवडतं असं सुख दिलं होतं. सकाळी चहा पिताना तिने इतर कामं बाजूला ठेवून त्याचा लेख ऐकला होता. 1-2 शाब्दिक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्यात त्याला पसंतही पडल्या होत्या. नंतर तिनं आपल्या चांगल्या हस्ताक्षरात लेखाची नक्कल केली होती. संपादकाच्या नावे लखोटा लिहून तिनं स्वतः पोस्टात टाकला होता. तशी त्याची इच्छा होती. पहिलाच लेख आहे, तुझ्या हातानं पोस्टात पडू दे. लेख स्वीकारल्याचं संपादकांचं पत्र आलं. तेव्हा तीच त्याच्यापेक्षा अधिक हर्षभरीत झाली होती. लेख छापलेला अंक आला तेव्हा तो तिनंच आधी वाचला होता. तो घरी येताच त्याचं अभिनंदन केलं होतं आणि रात्री आपल्या परीनं त्याचा सत्कारही केला होता. त्याचा दुसरा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा तिनंही ठरवलं की आपणही काहीतरी वाचलं पाहिजे, अधिक अभ्यास केला पाहिजे. तिनं त्याला ती कल्पना बोलून दाखवली. तेव्हा तिला मिठीत घेत तो म्हणाला, लग्नानंतर पहिली 1.5 वर्ष बायकोनं नवऱ्याला फक्त सर्व प्रकारची सुख मनसोक्त द्यावीत. आता काय घाई आहे? नंतर कर MA वगैरे काय ते. त्याचा तिसरा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा थोरला विनय तिच्या पोटात डुशा मारत होता. 5वा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा ती ओली बाळंतीण होती. 6वा झाला तेव्हा तिचं बाळ रांगत होतं. 7वा झाला तेव्हा तिच्या बाळाला ताप आला होता. त्यामुळं 5-6 दिवस त्याचा लेख वाचूनही पाहायला तिला वेळ झाला नाही आणि नंतर तो तसा बाजूलाच पडला.
त्यानं एकदा विचारलं, तू वाचलास का शेवटी तो लेख? आजच्या अंकात त्याविषयी एक पत्र आलं आहे. ती म्हणाली, नाही झालं वाचायला. वेळ कुठं आहे? लेख आजारी तर आहे. त्याला बाहेरगावी एका महत्त्वाच्या सेमिनारसाठी सन्मानपूर्वक बोलावणं आलं. तेव्हा तिला दुसरी मुलगी झाली होती. त्याला वरची पोस्ट मिळाली व त्याचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. तेव्हा दुसरी मुलगी रांगत होती आणि तिसरी पोटात ऋषा देत होती. त्यानं कादंबरी लिहिली आणि त्यातलं एक प्रकरण तो तिला वाचून दाखवू लागला. तेव्हा तिची तिन्ही मुलं तिच्याभोवती गलका करीत उभी होती. थोरल्यानं मधलीला मारलं होतं व त्या गडबडीत धाकटीच्या दुधाची बाटली फुटून गेली होती. आता ती संसारात चांगलीच गुरफटली होती. एकाला शाळेत पोचवायचं, दुसऱ्याला आणायचं, तिसऱ्याचा डबा करायचा, नवऱ्याच्या कपड्यांना इस्त्री करायची, पोरांचा अभ्यास घ्यायचा, त्यांच्या युनिफॉर्म्सना इस्त्री आणि बुटांना पॉलिश करायचं, एकाला गणित शिकवायचं, दुसऱ्याची कविता घ्यायची, तिसऱ्याला वाचायला शिकवायचं, एकाची 4 माही, दुसऱ्याची 6 माही, तिसऱ्याची वार्षिक, एकाची ट्रिप दिल्लीला, दुसऱ्याची विजापूरला, तिसऱ्याची लोणावळ्याला. तिचा नवरा आता अधिकच बिझी झाला होता. सकाळी बाहेर गेल्यापासून तर तो बिझी असेच, पण घरी परतल्यानंतरही बिझी असे. ती टेबलाशी बसून लिहित असे, तेव्हा ती डाळ तांदूळ निवडीत असे. तो व्याख्यान देत असे, तेव्हा ती पोरांशी बोबडं बोबडं बोलत असे. तो रिसर्च प्रोजेक्ट तयार करत असे, तेव्हा ती कणिक मळत असे. तो कादंबरीतील पात्रांशी हितगुज करीत असे, तेव्हा ती उद्या सगळ्यांना डब्यात काय काय द्यायचं त्याची योजना आखीत असे. तो देशाच्या अर्थकारणाविषयी अर्थतज्ज्ञांशी चर्चा करण्याची संधी साधित असे, तेव्हा ती महिला मंडळातल्या बायकांशी फालतू गप्पा मारित असे. तो मध्यरात्री उठून जगन्मान्य अर्थतज्ज्ञांच्या थिअरीज वाचत बसे, तेव्हा अर्ध्या रिकाम्या बेडवर ती घोरत पडलेली असे. पूर्वी तो अधिकाधिक वेळ तिच्या सहवासात घालवी. आता तिच्या सहवासात तो फारच कमी वेळ असतो. पूर्वी तो खूप तिच्यात असे, आता तो तिच्यात आहे असा तिला क्वचितच प्रत्यय येई. जणू दोघांची जगं वेगवेगळी झाली आहेत. त्याचं जग वेगळं, तिचं वेगळं. त्याच्या जगातले विषय वेगळे, इंटरेस्ट वेगळे, हेतू वेगळे, तिच्या जगाचे वेगळे. पूर्वी तो तिच्या जगात होता, ती त्याच्या जगात होती. आज तिच्या जगात ती आहे. तिच्या जगाचा आधारबंधू तोच आहे. त्याच्या जगात ती नसावी. असलीच तर मिसेस घाटे असेल. स्मार्ट, इंटेलिजंट, ॲम्बिशियस. ती फक्त बायको. त्याला जेवायला वाढणारी, त्याच्या कपड्यांना इस्त्री करणारी, त्याच्या मुलांना सांभाळणारी, एका नवऱ्याची बायको, 3 मुलांची आई, दळणा कांडणाची काळजी करणारी एक सामान्य संसारी बाई. तिला आपली ही प्रतिमा अलीकडं कधी कधी दिसे, अगदी स्पष्ट ओळखून येई. ती प्रतिमा तिला वेडावून दाखवी. ते वेडावणं बघून ती भयकंपित होई. कधी कधी त्या प्रतिमेला ती हसे आणि आता त्या वेडावण्याकडं ती दुर्लक्ष करायला शिकली होती. अगदी धीटपणे दुर्लक्ष करायला. त्या प्रतिमेला दटावायला शिकली होती ती. पण आज मिसेस घाटे भेटल्यानंतर तिला आपल्या या प्रतिमेकडे बघण्याचा किंवा तिकडे दुर्लक्ष करण्याचाही धीर होत नव्हता. ती चहा घेऊन बाहेर आली. त्याच्या टेबला शेजारी टिपॉयवर कप बशी ठेवून तिथं उभी राहिली. पण त्यानं मानही वळवली नाही. थँक्यू म्हणाला नाही, की आपण लिहिलेला मजकूर तिला वाचून दाखवावा एवढी उत्सुकताही त्यानं दाखवली नाही. ती आत वळली आणि उद्या मुलांच्या डब्यांतून कोणती भाजी द्यावी याची योजना ठरवू लागली. त्यानं चहा घेतला. पाकिटावर संपादकांचा पत्ता लिहून त्यात आपल्या प्रतिक्रियेच्या कागदाची घडी ठेवली आणि लिफाफा उद्या पोस्टात टाकण्यासाठी म्हणून आपल्या ऑफिस बॅगमध्ये ठेवून दिला. थोड्या वेळानं कपडे करीत तो म्हणाला, मी जाऊन येतो. ती काहीच बोलली नाही. तो पुन्हा म्हणाला, रात्री 10 तरी वाजतील. मी आजपर्यंत तुम्हाला कधी विचारलंय का तुम्ही कधी परतणार ते? जेव्हा वाटेल तेव्हा या. तिचा स्वर खिन्न होता.
त्यालाही तो जाणवला. म्हणाला, फिल्म सोसायटीतर्फे एक इटालियन फिल्म आहे, ती बघून येणार आहे. मला ती बघायलाच पाहिजे. आमच्या सोसायटीला ती फिल्म मोठ्या परिश्रमानेच मिळाली. जा हो, जा, तुम्ही जा. निदान तुम्ही तरी बघा. हवी तर मिसेस घाट्यांना न्या बरोबर. आम्हाला राहू दे अशीच संसारी बाई होऊन. तो चमकला. तिचा स्वर खिन्न होताच, पण तो कडवटही होता व त्या स्वराला काहीतरी निराळाच अर्थ होता. हे बघ, तू असले काही गैरअर्थ लावू नकोस. ती एक अतिशय बुद्धिमंत स्त्री आहे, म्हणून ती मला आवडते. तिच्याशी गप्पा मारणं हा एक बौद्धिक आनंद आहे. नाहीतर तू संसारी अजागळ काकूबाई नुसती. हा अभिप्राय ऐकून ते अपमानानं थरथरू लागली. यापूर्वीही त्यानं अनेकदा असे शब्द उच्चारले होते, तेव्हाही ती संतापानं थरथरली होती. सकाळी आमच्या गप्पा चालू असताना मध्ये मध्येच काय बडबडत होतीस? आमचा विषय काय चाललेला, आमचा मुद्दा काय, आणि तुझं आपलं मध्येच काहीतरी. हसली असेल मिसेस घाटे मनातल्या मनात तुला. मनातल्या मनात का? मोठ्यानं सांगा ना हसायला. मिसेस घाटे म्हणजे आपलीच ती प्रतिमा आहे असं समजून ती म्हणाली. सांगेन सांगेन, तू एवढ्याच लायकीची राहिली आहेस. मिसेस घाटे बघ, सगळ्या विषयात तिला गती आहे, रस आहे, बुद्धी तीव्र आहे, वाचन अप टू डेट आहे. तू तर आजचा पेपरसुद्धा वाचलेला नशील. कसा वाचू? मी पेपर वाचित किंवा मिसेस घाट्यांप्रमाणे गप्पा मारत बसले असते तर इथं स्वयंपाक कोणी केला असता? मग तुमच्याकडं तुमचे मित्र जेवायला यायचे म्हणजे स्वयंपाक पाणी तर मलाच करावं लागतं ना, की आणता कोणी स्वयंपाकीन? तिनं विचारलं. मग आण ना, कोण तुला नको म्हणालं? हे आता नुसतं तोंड देखलं बोलू नका. तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला मीच स्वयंपाक करायला हवा असतो. आपली बायको कशी सुगरण आहे हे दाखवून द्यायचं असतं ना मित्रांना. मग दुसरं काय दाखवू? तुझ्यापाशी काय आहे दुसरं दाखवण्यासारखं? कोणती कला की कारागिरी, गायन की वाचन, की मूलभूत विचार एखादा? त्यानं प्रश्नांची सरबत्ती झाडली. यांपैकी तिच्यापाशी काहीच नव्हतं. ती अगदी साधी होती, तिला वारंवार वाकुल्या दाखवणाऱ्या प्रतिमेसारखीच. तिच्यापाशी कोणतीही स्पेशालिटी नव्हती, खास कौशल्य किंवा वैशिष्ट्य नव्हतं. ते संपादन करायला तिला गेल्या 20 वर्षात कधी सवडच मिळाली नाही. तिला वाकुल्या दाखवणाऱ्या प्रतिमेला ती हे सारखं सांगे, पण ती प्रतिमा तिची बाजू ऐकून घ्यायला तयार नव्हती. आपली बाजू मांडण्यासाठी तिनं तोंड उघडलं किंवा मनोमन शब्द जुळवायला सुरुवात केली की ती प्रतिमा तिला अधिकच वाकुल्या दाखवी. त्या वाकुल्या बघून बघून ती रडकुंडीला येई. नवऱ्याच्या प्रश्नांची सरबत्ती ही संधी होती. धीर करून ती म्हणाली, मी एखादी स्पेशालिटी मिळवावी यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत? किती संधी दिलीत? अगदी लग्न झालं तेव्हा 20 वर्षांपूर्वी मी म्हणत होते मी पुढला अभ्यास करते, तर तुम्हीच म्हणालात ना काही नको अभ्यास वगैरे आता इतक्यात. आणि मग एकामागोमाग एक पोरं कोणी बांधली माझ्या गळ्यात. मला संसाराच्या रामरगाड्यात कोणी गुंतवून ठेवलं? तुम्हीच ना. मिसेस घाट्यांना एकच मुलगा, तोही त्यांनी हॉस्टेलमध्ये ठेवला आहे. तिच्या गळ्यात लटांबर नाही आहे संसाराचं आणि पोराबाळांचं. इतकं झडझडून बोलल्यावर तिला जरा बरं वाटलं. इतकं सलग असं त्या दोघांचं संभाषण गेल्या कित्येक वर्षात झालेलं नव्हतं. ते झाल्यानं तिचं मन मोकळं झालं. गेले कित्येक दिवस तिला अशी संधी मिळाली नव्हती. मनातली खदखद बाहेर पडली नव्हती. तिचं भाषण ऐकून तो संचित झालेला दिसला. तिला वाटलं तो दुखावला. लगेच सावरून घेत ती म्हणाली, सॉरी, मला तुम्हाला वाईट वाटेल लागेल असं बोलायचं नव्हतं. आज तुम्ही चांगल्या मूडमध्ये होता, पण माझ्यानं राहावलं नाही. तुम्ही मला संसारी अजागळ काकूबाई म्हणालात, ते लागलं फार मला, म्हणून तोंडातून शब्द केले.
नाहीतर कधी संधी असते बोलायला. एक घराबाहेर तरी असता किंवा घरात असला तर विचारात दंग असता, कामात गर्क असता. मग मी बोलायचं कधी? जणू तुमची माझी जगं अलग अलग झालीत. माझ्या जगात माझा संसार, मुलं बाळं, निवडणं टिपणं भाजीपाला. तुमच्या जगात चर्चा, परिसंवाद, व्याख्यानं, विचार, बौद्धिक मेजवान्या, साहित्य, शास्त्र, संगीत, चित्रपट. माझ्या जगात यातलं काहीही नाही. आता तुम्ही निघालाय सिनेमा बघायला, नेहमी जाता तुमच्या त्या आर्ट फिल्म्स बघायला. मला नेता कधी? अगं पण त्यात तुम्हाला हवी तसली एंटरटेनमेंट नसते. तुम्हाला म्हणजे? तुम्हाला म्हणजे निर्बुद्ध लोकांना. म्हणजे मी निर्बुद्ध? त्याच्या लक्षात आलं. तुच्छतेनं बोलता बोलता फारच वाईट शब्द आपल्या तोंडून निसटला आहे. तो सावरून घेत म्हणाला, तुम्ही म्हणजे तू नव्हेस काही, इतर पब्लिक, मूर्ख आणि बंडल पिक्चर्सना गर्दी करणारं. हे बघा, पब्लिकला जे बघायला मिळेल ते पब्लिक बघतं. मला तुम्ही तुमच्या आर्ट फिल्म्सना नेत नाही. त्यात तुला काय कळणार? तू बोर होशील. त्यात हाणामारी नसते, रोमांस नसतो. मला बघू देत तरी काय असतं ते. आज मी तुमच्याबरोबर येणार, येणार म्हणजे येणार. हे जाहीर करून ती आपल्या पोरांकडे वळली. आईबाबांना भांडताना ती आज जवळजवळ प्रथमच बघत होती. ती त्यांना दरडावून म्हणाली, आज तुम्ही दोघींनीही घरी थांबायचं आहे. तुम्ही काही आता लहान नाही. मी आणि बाबा आता सिनेमा बघायला जाणार आहोत. भोकाण पसरायचं नाही की हट्ट करायचं नाही. केला तर फोडून काढीन की किला. घरात थांबायचं. आम्ही रात्री 10ला येऊ. येताना मी ब्रेड आणीन, तोच रवानी खायचा आणि गुपचूप झोपून जायचं. दोघी पोरींनी एकमेकींकडे पाहिलं आणि शहाणपणानं आईच्या सूचनेला होकार दिला. दोघं रिक्षात बसून निघाली. त्याला वाटत होतं आपण तिला काहीतरी सांगावं. तिलाही वाटत होतं आपण त्याच्याशी काहीतरी बोलावं. पूर्वीसारखं, अगदी सुरुवातीच्या दिवसातल्यांसारखं. तेव्हा कसे सगळे विषय गोड आणि मनोरंजक होते. नेहरूंचं पंचशील गोड होतं आणि आईस्क्रीमही गोड होतं. कोणत्याही विषयावर आपल्याला छान बोलता येईल त्याच्याशी. त्याचं बोलणं अधिक बुद्धिनिष्ठ असे, पण आपलं बोलणंही तो एन्जॉय करू शकत असे. सिनेमातला विषय, नाटकातला अभिनय, लता मुकेशचं गाणं, सगळे विषय आपल्या बोलण्यात असत. तासन तास नुसते बडबड करण्यात जात. हास्यविनोद होत, टिंगल टवाळी होई, मनाला बुद्धीला कसं ताजं तवानं वाटे. रिक्षा किलोमीटरभर अंतर कापून गेली तरी कुणीच कुणाशी बोललं नाही. अनेकदा त्याच्या जिभेशी शब्द आले. आपण बघणार आहोत त्या चित्रपटाचा विषय, आजच्या माणसासमोरील नैतिक प्रश्नचिन्ह. पण त्यानं ते उच्चारले नाहीत. तिच्याही जिभेवर शब्द आले. जेनेटिक्समधल्या डॉक्टर खुराणांच्या शोधाविषयी तुम्ही काय बोलत होतात. पण कुणीच बोललं नाही. दोघंही अंग चोरून अवघडून रिक्षात बसून होती. बऱ्याच वेळानं तो म्हणाला, आपल्या शहरातले रस्ते तर इतके खराब झालेत. हो, आणि डास पण फार झालेत. ती. मग दोघंही थांबले. काही मिनटं तशीच गेली. मग ती म्हणाली, जाताना ब्रेड घ्यायला हवा आहे. मला नको सांगूस, तू लक्षात ठेव. तो तुटकपणे म्हणाला आणि गप्प झाला. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, काहीतरी बोलायचं होतं. चांगलं, छान छान, एखाद्या नव्या विषयावरचं. तिच्या बुद्धीला, मनाला एक्सायटिंग वाटेल असं. पण तो काहीच बोलला नाही. फिल्म शो असलेला हॉल जवळ आला म्हणून दोघं उतरली. शो सुरू व्हायची वेळ झालीच होती म्हणून ती दोघं थेट आत गेली. मिळाल्या त्या खुर्च्या पकडून बसली. सिनेमा सुरू झाला. झटक्यातच फिल्मनं त्याच्या संपूर्ण बुद्धीचा ताबा घेतला. आधीच त्या फिल्मविषयी त्याचं मत चांगलं होतं. आता तर त्या चित्रपटातलं इंचाचं दृश्य त्याला खेचून आपल्याबरोबर ओढून नेत होतं. चित्रपट, त्यातील तांत्रिक कसब,
नटनट्यांचे अभिनयाचे रंग आणि विषयामधील बौद्धिक सत्व या सर्व अंगाने त्याला भिडत होता. तो चित्रपटाला भिडत होता. मधली सुट्टी झाली. ती बरोबर असल्यानं तो तिथंच बसून राहिला. घाटे पती पत्नी आलेले होतेच. त्यांच्याकडे नजर जाताच ते दोघंही धावतच यांच्यापाशी आली. मिसेस घाटे तिला उद्देशून म्हणाली, ओ इट्स व्हेरी नाईस टू सी यू हिअर. पूर्वी मी कधी बघितलेलं नव्हतं तुम्हाला आमच्या प्रोग्रॅम्सना. बरं झालं हं आलात ते. तुम्हाला सवडच होत नसेल ना. आज सकाळी पण तुम्ही आमच्या गप्पांना जॉईन झाला नाहीत. मी घरात करत होते ना. ती जड स्वरात म्हणाली, डॅम इट. घरात करत होते. आम्ही बायकांनी हे घरात करणं बिरणं असतं ना याचं फार स्तोम वाजवला आहे. हं मी काय करते माहीत आहे. आय टेक माय गेस्ट टू हॉटेल. सरळ पाहुण्यांना हॉटेलमध्ये नेते किंवा घरी स्वयंपाकीन बोलावते. तिनं बाहेरची माणसं बघण्याचं निमित्त करून मिसेस घाट्यांच्या बोलण्यातलं लक्ष काढून घेतलं. तेवढ्यात मिसेस घाटे म्हणाली, दिस इज अ वंडरफुल फिल्म. सिम्पली ग्रेट. तो सुखावून म्हणाला, द थीम इज व्हेरी पॉवरफुल अँड युनिक. आय एम रिअली एन्जॉईंग इट. चहाच्या निमित्तानं थोडा वेळ खंडित झाल्या त्यांच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या. मिसेस घाटे म्हणाली, फिल्म फार जबरदस्त काढली हो. नाहीतर आमचे हिंदी फिल्मवाले या दिग्दर्शकाचे जोडे पुसायला पण आमच्या फिल्मवाल्यांना सांगता नाही. आमचे लोक त्यांचे मुळातले चांगले जोडेसुद्धा घाण करून ठेवतील. बघा ना, तिकडल्या चित्रपटातील कथा कल्पना चोरून आमचे लोक त्यावर चित्रपट काढतात. ते किती घाण असतात. मिसेस घाट्यांची कमेंट आणि तिनं केलेली तुलना दोघाही पुरुषांना आवडली. तिचा नवरा तर विशेषच मनपूर्वक प्रतिसाद देत हसताना तिला दिसला. चित्रपट संपला. संपूर्ण चित्रपटभर तो तिच्याशी एकदाही बोलला नाही. चित्रपटातला काही भाग तिलाही भिडत होता, आवडत होता, तिला आनंद होऊन जात होता. त्यावेळी प्रतिसाद मिळून चित्रपटाची गोडी वाढावी म्हणून ती त्याच्याकडे बघत होती. पण त्यानं एकदाही तिच्याकडे बघितलं नाही. ती बाहेर आली. त्यानं लगेच रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याला आपल्या घराच्या दिशेनं रिक्षा घ्यायला सांगितलं. घरीच जायचं थेट. दुसरीकडे कुठे जाणार. मुली घरी एकट्याच आहेत. ब्रेड तेवढा घे. रिक्षा निघाली. जवळच बेकरी होती. तिथं थांबून तिनं ब्रेड वगैरे खरेदी केला. तो रिक्षातच बसून होता. तो काहीतरी बोलेल, चित्रपटासंबंधी बोलेल अशी तिची अपेक्षा होती. पण तो काहीच बोलत नव्हता. आपल्याच नादात बुडून बसला होता. आपल्या जगाची कवाडं फक्त तिच्यासाठी बंद करून. तू बाहेरच राहा अशी पाठी फक्त तिच्यासाठी लावून. मग तिनंच विषय काढला. विचारलं, तुम्हाला आवडला ना सिनेमा. त्यानं काहीसं आश्चर्यानं तिच्याकडे बघितलं. तिनं चित्रपटाचा विषय काढला म्हणून त्यानं विचारलं, तुला आवडला का. अर्थात समजला तर आवडणार म्हणा. त्याचे शब्द अकारण कडवट आहेत असं तिला वाटलं. ती उत्तरली, समजायला मी काय मिसेस घाटे थोडीच आहे. मी आहे एक निर्बुद्ध संसारी काकूबाई. होय होय होय, तू तशीच झाली आहेस. एकदा नव्हे 100दा मी हाच शेर मारीन आणि त्याबद्दल तुला खंतही वाटत नाही. झाले खरी तशी मी, तुम्हाला न शोभणारी, तुमच्या बौद्धिक अपेक्षा पूर्ण करू न शकणारी गावंढळ पोरा संसारात बुडालेली. तिचे शब्द आता तिच्या घशात घुटमळू लागले. आत्म करून झाले. पण हा सगळा तमाशा रिक्षातच झाला पाहिजे का. मग घरी वेळ कुठं असतो तुम्हाला. फक्त मिसेस घाटे येतील तेव्हाच काय तो वेळ बौद्धिक आनंदासाठी. तिच्याही स्वरात आता विखार भरला. बस, हीच वेळ आहे तिला 4 शब्द सुनावण्याची. सारखं सारखं मिसेस घाट्यांचं नाव काढते आहे. त्यानं रिक्षा सार्वजनिक बागेकडे वळवायला सांगितली.
पैसे देता घेताना रिक्षावाला त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होता, पण तिकडं त्यांचं मुळीच लक्ष नव्हतं. बागेबाहेरच्या कठड्यावरती बसली. तो बसला नाही. तिच्यासमोर उभा राहिला. बोल बोल, आता तुला काय बोलायचं आहे ते बोल. मला काय बोलायचं आहे? काहीच नाही. मग मगापासून सारखं मिसेस घाटे म्हणून टोमणे का मारते आहेस? तुम्ही तरी सारखी माझी तिच्याशी का तुलना करता आहात? तिच्यापेक्षा मला उणीदुणी का समजता आहात? तिच्या बुद्धिमत्तेनं भारून जाऊन मला गावंढळ निर्बुद्ध का ठरवता आहात तुम्ही? असेल ती हुशार, बुद्धिमान, कर्तबगार, पण पण मला का तिच्या तुलनेनं हीन लेखता आहात? आवडते ती तर तिलाच का नाही कवटाळून बसत? बसेन बसेन, मनात आणलं तर तिलाही कवटाळून बसेन, हे ध्यानात ठेव. शी ॲडमायर्स मी, शी डिझायर्स मी व्हेरी मच. मी तिला तिच्या नवऱ्यापेक्षा अधिक आवडतो. आय नो इट. तिनं तसं सूचित केलंय. आणि पुढं ऐक. मी म्हणालो तर ती लग्नही करील माझ्याशी, आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेऊन. हो. तो बेभान झाल्यागत बोलू लागला. करा ना, करा तिच्याशी लग्न. ती स्वतःचा स्फोट करीत म्हणाली. पण करीत नाही का? तर तू उघड्यावर पडशील म्हणून. नवऱ्याचे हे शब्द ऐकून ती पुरती हबकलीच. तिला वाटलं आपल्या पायाखालची आधाराची जमीनच नाही, डोकीवर छप्परच नाही. तिच्या कल्पनेतही कधीही परिस्थिती तिनं अंदाजली नव्हती. लग्न झाल्या दिवसापासून ती हेच गृहीत धरून चालली होती की हा नवरा आपला आयुष्यभराचा जोडीदार आहे, राखणदार आहे, आधाराचा खांब आहे, आयुष्यभराची सावली आहे. पण त्याच्या मनात काय विचार चालले आहेत व त्याची कशात परिणती होऊ शकेल याचं सगळं चित्र विजयसारखं लख्खन तिच्या मनात चमकून गेलं. आणि ओंजळीत चेहरा खुपसून ती उजाड होत हमसू लागली. आता आजूबाजूच्या बाकड्यावर कुणी बसलेलं नव्हतं, त्यामुळे तिच्या कंठातून फुटणारा हुंदका कुणाला ऐकू जाईल ही भीतीही नव्हती. तो तिथून बाजूला झाला. थोडा दूर जाऊन सिगारेट फुंकत उभा राहिला. 5-10 मिनिटं तशीच गेली. त्या थोड्या वेळात तिच्या मनात असंख्य विचार येऊन गेले. त्याला घटस्फोट देऊन मिसेस घाट्यांशी लग्न करण्याजोगती परिस्थिती निर्माण करून देण्यापासून तो स्वतः आत्महत्या करण्यापर्यंत. पण कुठलाच विचार ती धरून ठेवू शकली नाही. तो घटस्फोट घेऊन गेला असता तर ती निराधार झाली असती, उघडी पडली असती. ती कल्पनाही तिला सहन होईना. आत्महत्या करण्याइतकं धैर्यही तिच्या ठाई नव्हतं, कारण इतकं कठोर धारिष्य दाखवणं आवश्यकच आहे असा प्रसंग तिच्या आयुष्यात पूर्वी कधी आलाच नव्हता. तो लांब कठड्याला टेकून उभा होता. त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली, चला घरी जायचंय ना? तू म्हणत असशील तर. घरी मुलं तिची वाटच बघत होती. धाकटीत रडवेली होऊन पेंगत होती. मधली पुस्तकं पसरून बसली होती. थोरला रेडिओ ऐकत होता. ती येता येताच धाकटीनं तिच्या पायाला मिठी घातली आणि ती बहिणीनं मारल्याची तक्रार करू लागली. पण तिनं काही न बोलता पुरीच्या हातांची पकड सोडवली. मुलीवर डोळे वटारले. दुपारची आमटी भाजी होती, तीच गरम करून मुलांना ब्रेड खायला दिला. कठोर शब्दात ती म्हणाली, कुणीही काहीही बोलायचं नाही, गुपचूप जाऊन झोपायचं. अभ्यास झाला नसेल तरीही झोपायचं. सकाळी बाईंचा मार खायचा. हाकलून काढलं शाळेतून तर हाकलवून घ्यायचं. तिघही मुलं गुपचूप झोपायला गेली. ती जेवली नाही, तोही नाही. दोघंही अंथरुणावर पडली. तिला झोप नव्हती, त्यालाही. दोघंही तळमळत होती. बऱ्याच वेळाच्या निशब्द तळमळीनंतर ती म्हणाली, तुम्ही घ्या घटस्फोट माझ्याशी. मी काही आडकाठी करणार नाही. मुलांची काळजी घ्या. आजही त्यांच्यासाठी खर्च करताच तसाच नंतरही करा. माझी काळजी करू नका.
मी तुम्हाला साजेशी उरलेली नाही. तुम्ही खूप पुढे गेलाय, मी खूप मागं राहिले. बाळंतपणं, मुलं, त्यांची बाळपणं, शाळा, अभ्यास, डबे, युनिफॉर्म्स, धुणं भांडी, केर वारे, दळण कांडण, पै पाहुणे, इतकं सगळं करता करता मी मागं राहिले. मी वेडी विद्री होऊन गेले. मिसेस घाटे इज स्मार्ट, चार्मिंग, इंटेलिजंट. तुम्ही तिच्याशी लग्न करा. रिअली तुम्ही तिच्याशी लग्न करा, मनापासून सांगते मी. आणि तिला मोठा हुंदका आला. डोकीवरून गच्च पांघरून घेऊन ते आतल्या आत गदगदू लागली. तो आपल्याला जवळ घेईल, फुंकर मारील अशी तिची एक अपेक्षा होती. पूर्वीसारखा एकच स्पर्श, एकच उत्कट, संपूर्ण. उद्यापासून तो स्पर्श नाही मिळणार. पण त्यानं तसं काहीच केलं नाही. तोंड फिरवून पडूनही त्याला झोप येईना, म्हणून तो उठला आणि पुस्तक वाचू लागला. ती एकटीच मागं राहिली. सकाळी उठून ऑफिसला जाताना तो म्हणाला, संध्याकाळी यायला उशीर होईल. तिनं होकार नकाराचा शब्दही उच्चारला नाही. फक्त नजरेत असंख्य प्रश्न घेऊन त्याच्याकडे बघितलं. खुलासा करीत तो म्हणाला, आजपासून आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे एक नवा प्रोजेक्ट सुरू होतोय. त्याचं पहिलं सेशन संध्याकाळी आहे. त्यासाठी थांबावं लागणार आहे. मिसेस घाटेही असणार आहेत. तो गेला. ती कामाकडे वळली. केर वारे झाले, स्वयंपाक झाला, मुलांचे डबे झाले, दप्तरं झाली. ती आपापल्या शाळा कॉलेजांना निघून गेली आणि ती एकटीच उरली. ती घरात वावरत होती, पण ती नव्हती. कालची, परवाची, त्या आधीची, स्वतःचं जग असणारी, स्वतःचा नवरा, मुलं, घर, भांडी-कुंडी, सामान यांनी भरलेलं आपलं जग असणारी ती, नवऱ्यावर प्रेम करणारी, त्याचा अभिमान बाळगणारी ती पूर्वीची नव्हतीच. जणू तिला तिच्याच जगातून हद्दपार करण्यात आलं होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.